आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, कारण आपला विचार म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. आणि हा विचार जेव्हा आपण पुढे घेऊन जात असतो तेव्हा पाठीमागे इतिहासामध्ये घडलेल्या काही घटनांचा आपणाला उजागर समोर करून दाखवणं गरजेचं असतं. आणि त्यामुळंच आपणाला इतिहास कळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होते की ज्यांना आपला इतिहास माहीत आहे तेच इतिहास घडवू शकतात, आणि ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आज दिनांक 26 नोव्हेंबर ही तारीख का महत्त्वाची आहे? कारण दलित उपेक्षित वर्गांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देणारी तारीख म्हणजे ती आहे. याविषयी बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 26 नोव्हेंबर परिवर्तनवादी तारीख. कारण ह्या परिवर्तनवादी विचाराची सुरुवात मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरुवात झालेली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये स्वराज्य मिळवण्यासाठी आणि त्या स्वराज्यामध्ये काम करणारे जे लोक होते ते 18 पगड जातीतील होते. बहुजन वर्गातील आलुतेदार बलुतेदार वर्गांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेऊन त्यांना आपल्या विचाराने प्रेरित करून, आपल्या ध्येयाने प्रेरित करून त्यांनी ह्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये केलेलं ते पहिलं बंड होतं. स्वराज्य हे काय मुस्लिम समाजांच्याच विरोधामध्ये नव्हतं, तर येथील जी व्यवस्था आहे, जे ब्राह्मणशाही व्यवस्था आहे, जे सनातनी व्यवस्था आहे, त्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधामध्ये शिवाजी महाराजांनी केलेलं ते पहिलं बंड होतं. ज्या माणसांनी स्वराज्य स्थापनेसाठी, स्वराज्य राखण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची शिकवण दिली, तो जाणता राजा म्हणजे शिवछत्रपती. त्याच्यानंतर पुढे हा वारसा जो वाढत गेला तो फुले शाहू आणि आंबेडकर, त्यानंतर पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अशा बऱ्याच मंडळींपर्यंत हा विचाराचा जो वारसा आहे तो चालत आलेला आहे. त्या वारशाच्या अनुषंगानेच मला आज जी एक घटना 26 नोव्हेंबर 1949 जी आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये, त्या तारखेच्या संदर्भामध्ये मला बोलायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी चळवळ सुरू केली, सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनं सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करण्याचं काम केलं. असाच वारसा जे शाहू महाराजांपर्यंत आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वारसा पुढे परिवर्तित करण्याचं काम केलं. आणि ह्या गोष्टी सांगत असताना शेवटी असं सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो वैचारिक होता, जो विचार होता, जो वैचारिक परिवर्तन होतं, त्या वैचारिक परिवर्तनाला त्यांनी एका ग्रंथाच्या स्वरूपामध्ये आणि एका नियमाच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली होती. म्हणूनच या तारखेला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मागचा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा दलित वर्गांची जी पिळवणूक केली जात होती, त्यांना ते जे उपेक्षित राहिलेले होते, त्यांना माणूस म्हणून माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती. त्या वागणुकीला आणि त्या विचाराला कुणीतरी ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असं मला वाटतं. आणि तो थांबवलाच नाही तर नियमावली तयार करून दिली. जर तुम्हाला वागायचं असेल तर या नियमावलीनुसार वागलं पाहिजे. सर्व धर्म एक आहेत, सर्व मानवजात एक आहे, आणि ती मानवजात हीच सर्वश्रेष्ठ जात आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. मी थोडं तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जातो, कारण जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपणाला समजतं की जाती व्यवस्था कशा पद्धतीची होती, किती अनिष्ट जाती होती, वर्णव्यवस्था होती. म्हणून ठरवून दिलेल्या मनुस्मृती ह्या ग्रंथानुसार आपली जाती व्यवस्था चालत होती. सर्व व्यवस्था त्या नियमानुसार चालत होती.
त्याच्यानुसार ब्राह्मण, शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय आणि शूद्र हे असं त्यांनी भेद पाडलेले होते. मला त्या भेदामध्ये जायचं नाही, पण मला ह्या गोष्टी सांगायच्या आहे की जेव्हा शूद्र हा जो घटक आहे, जो सर्वांच्या तळाशी गाडलेला घटक आहे, ह्या घटकामध्ये जन्मलेले जे लोक आहेत हे एक माणूसच आहेत आणि जे वर्णव्यवस्थेमध्ये उच्च स्तरावर आहेत ते देखील माणूस आहेत. पण ह्यांना देण्यात आलेली वागणूक इतकी वाईट का आहे? ह्या वागणुकीला हे का पात्र आहेत? कारण जन्म घेत असताना आईच्या पोटामधून जेव्हा एखादी माणूस जन्म घेतो त्यावेळेस असा भेद कधीच केलेला जात नाही की तुम्ही त्या जातीचे आहात किंवा तो ब्राह्मण जातीचा आहे किंवा तो शूद्र जातीचा आहे किंवा तो क्षत्रिय जातीचा आहे. पण ज्या वेळेस ह्या समाज व्यवस्थेमध्ये येतो त्यावेळेस त्याला त्याच्या व्यवस्थेनुसार त्यांना तो वर्ग दिला गेला आणि त्या वर्गामध्ये माणसांची पिळवणूक करण्यात गेलेली होती. अरे माणसापेक्षा जनावराला देखील किंमत दिली जात होती, पण माणूस म्हणून माणसाला किंमत नव्हती. आणि ती किंमत मिळवून देण्याचं काम जर केव्हा कुणी केलेलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी खऱ्या अर्थानं माणसाला, दलित, उपेक्षित जो वर्ग आहे, जो 4थ्या स्तराचा वर्ग आहे, त्या वर्गाला, ह्या वर्णव्यवस्थेतील जो खालच्या स्तराचा जो वर्ग आहे त्या वर्गाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेलं आहे. हे का सांगत आहे? कारण आज देखील समाजव्यवस्थेमध्ये बघत असताना जो वर्ग आणखीन देखील उपेक्षित आहे त्या वर्गांचं प्रबोधन झालेलं नाही. आणि आपला उद्देश तोच आहे की या समाजातील प्रत्येक घटकांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि जे थोर समाजवादी विचारसरणी किंवा सामाजिक सुधारणांचा जो समाजसुधारक होते किंवा त्यांचा विचार होते त्या विचारांची पोच तळागाळातील लोकांपर्यंत नेऊन पोहोचण्याचं आहे. म्हणून हे मला सांगायचं आहे. जेव्हा वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या जातीव्यवस्थात अडकून पडलेला समाज होता त्याला बाहेर काढण्याचं काम या फुले शाहू आंबेडकरांनी केलेलं होतं. आणि त्याचाच जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम शेवटी राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी नियमामध्ये बदल करण्यात आला. ही पद्धती म्हणजे अतिशय वाईट पद्धती होती. माणूस म्हणून एखाद्या व्यक्तीला जगण्याच्या विरोधामध्ये होती. अस्पृश्यता, त्यानंतर एखाद्या माणसाची जर सावली जर त्यांच्या एखाद्याच्या अंगावर पडली असेल तर तो अपवित्र होतो. इतक्या वाईट प्रतीची ही व्यवस्था होती. आणि ह्या व्यवस्थेला झुगारून देणारा आणि ह्या चिखलात, अज्ञानाच्या चिखलात अडकलेल्या माणसाला ज्ञानाचा हात देऊन बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा धर्म जर मला जातीव्यवस्था पाळण्यास प्रवृत्त करत असेल तर मला हा धर्म मान्य नाही आहे. हे धर्माला मी मानणारच नाही. तो पुढचा भाग आपण बघू. पण ज्या वेळेस 26 नोव्हेंबर 1949च्या अगोदर माणूस म्हणून ज्या व्यक्तीला ह्या वर्णव्यवस्थेनं बाहेर टाकलेलं होतं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, समाजाने वाळीत टाकलेलं जात होतं, अस्पृश्यांना गावाच्या बाहेर टाकलेलं होतं, गावकुसाच्या बाहेर त्यांना फेकून दिलेलं होतं. का तर यांचा विटाळ होतो. हे अस्पृश्य आहेत, पण आम्हीच अस्पृश्य का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये राहून होतो. का निसर्गाने आम्हाला निर्मिती केली त्यावेळेस निसर्गाने काही लिहिले होतं की तू ह्या जातीचा आहेस ना? नाही. पण ही समाजव्यवस्था का आमच्यासाठी अशी? तर मित्रांनो, ही समाजव्यवस्था जर झुगारून द्यायची असेल, फेकून द्यायची असेल
आणि एक स्वाभिमानानं जर जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मला जो हा विचार सांगायचा आहे, हा विचार सांगण्यामागचा जो उद्देश आहे तो म्हणजे की ह्या भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. ती व्यवस्था समाजातील काही घटकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता. त्याच्या विरोधामध्ये या व्यवस्थेच्या जो खालचा स्तर होता त्या स्तराला आणि त्या समाजातील लोकांना अधिकाराची संजीवनी देण्याचं काम ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून हा दिवस मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे. या दिवसानंतर प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे मूलभूत हक्क दिलेले आहेत, जगण्याचा अधिकार दिलेला आहे. माणूस म्हणून आपण जगतो आहे, एका माणसाचे हक्क त्यांना दिलेले आहेत. म्हणून मला खऱ्या अर्थानं जो दलित वर्ग आहे, जो उपेक्षित वर्ग आहे, त्या वर्गांना स्वातंत्र्य मिळालं आहे असं मला वाटतं. कारण बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं ही समिती गठीत केली आणि मसुदा समितीच्या मार्फत जेव्हाही संविधान लिखाणाचं कार्य चालू होतं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींचा विचार करून त्यांनी जगामधील 60 राज्यघटनांचा अभ्यास करून सर्वसामान्य लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं संविधान तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. माणसामध्ये असणारे भेद मिटवले, सर्वांना समानता दिली, सर्वांना स्वातंत्र्य दिलं, सर्वांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळं मला वाटतं खऱ्या अर्थानं की भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये वावरत असताना नागरिकांना आणि समान नागरिकांना दिलेला हा सगळ्यात मोठा अधिकार आणि नियमावली आहे असं मला वाटतं. आणि ह्या नियमावलीचा खऱ्या अर्थानं आदर करणं हे प्रत्येक समाजातील व्यक्तींचं आहे असं मला वाटतं. जेव्हा हे संविधान तयार करत होते बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस 18 पगड जातीतील लोकांना त्यांनी संरक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे असं मला वाटतं. कारण मूलभूत हक्काचे जेव्हा आपण प्रत्येक कलम आपण जेव्हा अभ्यासतो त्या प्रत्येक कलमामध्ये नागरिकांना किंवा व्यक्तींना काय हक्क आहेत. आपण जगण्याचा हक्क आहे, प्रत्येक माणसाला भेदभावापासून दूर राहण्याचा हक्क आहे, आपणाला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहेत जेणेकरून आपणाला विचार, अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य दिलेले आहेत, जगण्याचा अधिकार आहे, कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे, कुठेही व्यवसाय करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भाषणाचा स्वातंत्र्य आहे, लिखाणाचा स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीचे अधिकार, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून मला वाटतं की 26 नोव्हेंबर 1949 तारीख ही जे दलित, उपेक्षित, जे मागास वर्ग, हा जो वर्ग आहे ह्या वर्गांना वरी आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हाच समाजवादी दृष्टिकोन असणारा फुले शाहू आंबेडकरांचा विचार हे आज देखील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा मी स्वतःला एक माणूस म्हणून बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं 26 नोव्हेंबर 1949ला झालेली क्रांती मला आठवते. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला प्रगती करायची असेल
तुम्हाला जर एखादा इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असला पाहिजे, तरच तुम्ही इतिहास घडवू शकता. म्हणून मित्रांनो, माझा हा छोटाखानी प्रयत्न आहे. कारण आज समाजामध्ये की एकत्र येण्याचं प्रमाण थोडं कमी आहे आणि समाजामध्ये एकोपा नाही आहे. त्यामुळे समाज एकत्र आला पाहिजे, तो सुशिक्षित झाला पाहिजे आणि आपली प्रगती कशामध्ये आहे हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवूनच आपण चाललं पाहिजे. कर्मकांड, जातीव्यवस्था ह्या गोष्टीमध्ये न पडता आपण शिक्षण घेतलं पाहिजे, सुशिक्षित झालं पाहिजे आणि आपले विचार समाजामध्ये समाज प्रबोधनासाठी वापरले पाहिजेत असं मला वाटतं. हा छोटाखानी प्रयोग जो होता तो माझा 26 नोव्हेंबर 1949 जो की संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो, त्या संविधान दिनाच्या औचित्याने समाजातील उपेक्षित वर्गांनी हे संविधान वाचलं पाहिजे. या संविधानातील मूलभूत अधिकार हे वाचले पाहिजेत. हे संविधान आपल्यासाठी काय देत आहे, संविधानामध्ये काय तरतुदी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, पण हे संविधान आपण कशा पद्धतीनं अंगीकृत करत आहोत किंवा ह्या संविधानाच्या नियमानुसार आपण कसं चालत आहोत, तो विचार तर आपणाला समजला पाहिजे. म्हणून मला सर्वांना एक आव्हान करायचं आहे की जगाच्या पाठीवर भारतीय संविधानासारखं संविधान अजून तरी कुठे तयार झालेलं नाही आहे. इतकं विस्तृत आणि इतकं माणसाला माणूसपण म्हणून करून देणारी ही ग्रंथसंपदा आहे, ही नियमावली आहे आणि ही जगामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही असं मला वाटतं. म्हणून पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधान सभेपुढे मांडलं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे एक प्रश्न होता की आपण तर लोकांना, नागरिकांना सर्व हक्क दिलेले आहेत, सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, पण जर या हक्काचं उल्लंघन झालं तर, या हक्काची जर अवहेलना झाली तर पुन्हा नंतर हे हक्क कोण देतील त्यांना. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच राज्यघटनेमध्ये एक कलम लिहून टाकलं आणि ती कलम आहे कलम नंबर 32, जे की तुमच्या अधिकाराचं संरक्षण करणारा हा तुमचा मूलभूत अधिकार आहे असं कलम 32मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कलम 32 हे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे आणि शरीर हे आत्म्याशिवाय चालत नाही असं मत त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून आपली जी पिळवणूक होते आहे समाजातील लोकांना, माझं एक सांगणं आहे की आपली जी पिळवणूक होते आहे, आपली जी अवहेलना होत्यात आहे, आपल्यावर ज्या अत्याचार होते आहेत, ह्या अत्याचाराच्या विरोधात जर तुम्हाला उठायचं असेल तर तुम्हाला राज्यघटना वाचली पाहिजे. राज्यघटनेच्या प्रत्येक कलमाचा तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. तेव्हाच तुम्ही जागे व्हाल आणि तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा तुम्हाला उपयोग घेता येईल. नाहीतर जर तुम्ही संविधान वाचत नसाल तर या गोष्टीपासून तुम्ही वंचितच राहणार आहात. आणि म्हणूनच या संविधान दिनादिवशी मला असं सांगायचं आहे की प्रत्येक माणसानं हे संविधान हा आपला धर्मग्रंथच म्हणून वाचला पाहिजे. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.